मोठी अपडेट आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। पुढचे 24 तासात कोणकोणत्या भागांमध्ये धडकी भरवणारा पाऊस कोसळणार आहे, राज्यातील हवामान अंदाज काय आहेत तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे आमचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। इथं देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मान्सून वाऱ्यांचा वेग तुलनेनं कमी झाला असला तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसते, ज्यामुळे बहुतांश भागांमध्ये सूर्यकिरणांना झाकणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळत असून राज्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेच्या सोबतच 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे। याशिवाय वाऱ्याचा वेग देखील या ठिकाणी जास्त असणार आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसांच्या सरी पाहायला मिळणार आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर पावसाच्या ढगांची दाटी होणार असून त्यामुळे पाऊस बरसणार आहेच। शिवाय या भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळणार असून उत्तर कोकणातील जिल्ह्यांना सुद्धा हा पाऊस झोडपणार आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपातील पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवस डोक्यावर येईल तसा पावसाचा जोर तुलनेनं कमी होताना दिसणार आहे। राज्यात वाढलेल्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात बदल होताना दिसतात। किनारपट्टी भागांमध्ये पावसानं विश्रांती घेताच आर्द्रतेचं प्रमाण वाढत असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या सुद्धा भेडसावत आहेत। सध्या मोसमी पाऊस हा अखेरच्या टप्प्यात प्रवेश करत असून येत्या काळात हे पर्जन्यमान कसं आणि किती प्रमाणात कमी होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तूर्तास गणेशोत्सवादरम्यान मिळणारी पावसाची साथ हीच वस्तुस्थिती आहे हेच खरं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।